अहो बाबा अजून काय पाहिजे? पुरावा तुमच्या हातात आहे. अरे कसला विचार करताय? माऊने आपल्याला काहीच नाही सांगितलं. अहो बाबा तुम्ही विसरताय. माऊ बरोबर कोण तो मम्मीचा गुंड शिवा आला होता. आता माऊ त्याच्यासमोर कशी बोलणार? पण मला एक कळलं की आहे ना, मम्मीचा माऊवर विश्वास नाही. पण माऊच्या चिठ्ठीने काम केलं. बाबा तुम्ही आत्ताच्या आत्ता तिकडे जा आणि छापा टाका. विजय जरा शांत राहतो, मला जरा विचार करू दे. अरे आता यात काय विचार करायचा? पत्ता समोर आहे, चिठ्ठी समोर आहे, जाऊन छापा टाकायचा. विचार काय करायचा की तुमचा माऊवर विश्वास नाहीये? प्रश्न विश्वासाचा नाही विजय. मला मला ठरू दे काय करायचं ते. मला चांगलं कळतं. अरे आई बाबांना माझं कधीच कसं काय पटत नाही ग. आता मी चांगल्यासाठीच सांगतो ना, माऊच्या चांगल्यासाठी सांगतो. तर हे माझ्यावरच ओरडतंय. शांत बस ना, तू मध्ये पडू नकोस. अरे त्यांना जे करायचं ते करतील ना. आई मी बाबांना पहिल्यांदा असं बघतो. आता ज्या माणसाबद्दल इतकी वर्ष यांना राग आहे, त्या माणसाच्या विरोधात यांना पुरावा सापडलाय तर हे शांत बसले आणि विचार करतात. कसला विचार करता एवढा? एकदा शांत राहा म्हणून सांगितलं कळत नाही का रे? गप्प बसा. विजया मिळाली का माहिती? अहो कसला विचार करताय तुम्ही? एवढा विचार करताय याचा अर्थ तुमच्या डोक्यात काहीतरी चालू आहे. ही चिठ्ठी ना माऊने नाही लिहिलेली. कशावरून? मी सांगतो ना तुला, तिचं अक्षर मला ओळखता येणार नाही असं होणारच नाही ना. कन्फर्म सांगतो हे अक्षर तिचं नाहीये. मग कोणी लिहिलंय? तेच तर शोधून काढायचंय. मी बघू का? मी बोलू शकत नाही म्हणून पत्ता लिहून पाठवला. काय झालं? काय झालं? हा मम्मी, म्हणजे तशी काही जास्त हालचाल नाहीये. आपली पोरं आहे तिथे फिल्डिंग लावून, पण साधा पाखरू सुद्धा आलेलं नाही अजून तिथे. चला बरं आहे. काय झालं? कुठं काय? काय नाही. पाय दाबायची थांबलीस म्हणून विचारलं काय झालं. हा अगं ते विश्वासला मेसेज करत होते. दाबते. काय झालं रे मग पुढं? हा मम्मी, म्हणजे एवढं काही खास नाहीये. तेव्हा खास झालं का नाही ते मी ठरवणार. तू फक्त तिकडं काय झालं तेवढं सांगायचं. बोल. काय झालं ना मम्मी, मी तर तिथे गेलो होतो तर मी तर बाहेरच थांबलो होतो ना घराच्या. आता घराबाहेर थांबला होता तर मग याला काय ऐकायला आलं असेल बाई? नाही म्हणजे घराबाहेर थांबून जेवढं ऐकायला येत होतं ना त्यावरून एवढं सांगू शकतो की ती म्हणजे आपल्याबद्दल काही सांगितलं नाही तिने काही तिथे. पण मध्येच तिच्या बाबांनी तिला विचारलं हा आपल्या घराबद्दल. कमू ऐकते का? आपल्या घराबद्दल चौकशी करत होते. हा पण मम्मी, कस्तुरीने काही सांगितलं नाही. पण आपल्या घराबद्दल काय चौकशी करत होते? ये रे. राहू दे. मम्मी, शिवाने सगळं सांगितलं असेलच. हा आता तेच सांगत होता शिवा. तुझा अजूनही कस्तुरीवर विश्वास बसत नाहीये? अरे असा कसा विश्वास नाही बसणार बाबा? आता एवढं कळल्यावर असं थोडी विश्वास नाही बसणार आहे. मी असते तर ठेवलाच असता कस्तुरीवर विश्वास. विश्वास बसायला थोडा वेळ लागेल, विचार करायला वेळ दे. एवढी कसली चौकशी करत होते रे?
मम्मी बाबा मला आपल्या घराबद्दल घरातल्या माणसांबद्दल विचारत होते. मी एकाही शब्दाने काही बोलले नाही त्यांना. मी आज पहिल्यांदा त्यांना कुठल्या तरी गोष्टीसाठी नकार दिला असेल. आता आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे बरं का. हा विजू पण साधा मेसेज सुद्धा कर ना. आता मलाच मेसेज करावा लागेल. गरजवंताला अक्कल नसते हेच खरं. एवढं वाईट वाटून घेऊ नकोस. आज गेम खेळतेस. नाही अगं ते विश्वासच ग. मेसेज येणारे येईच ना बाई, म्हणून तेच बघत बसले होते. कधी एक काम कर ना, विश्वास आणि तू बाहेर जाऊन खेळा बर का. इथं नको. तेच जरा करतेच मेसेज. काळजी वाटते ना ग पोराची. आले. विजय पण मेसेज का नाही करत आहे हा बावळट कुठचा. एवढा मेसेज केला, चिठ्ठी लिहिली, ती मिळाली का नाही, काय झालं काहीच कळलं नाही याला. काय करायचं आता. मेसेज कर ना बाबा. एकटीच काय बडबडतेस? काय नाही. नक्की काय बोलत नव्हतीस ना? नाही काही नाही. मला असं का वाटतंय की तुझ्या डोक्यात काहीतरी सुरू आहे. कला, काहीतरी नवीन गडबड केली नाहीस ना? काही केलेलं नाहीये हो मी. कस्तुरीच्या विरोधात सुद्धा नाही? तुम्ही उगाच काहीतरी बोलू नका बरं का. उगाच नाही बोलत आहे मी. मला माहिती आहे ज्याने तुला वाचवलं त्याचाच तू पहिला जीव घेशील. म्हणून म्हटलं कला, मी तुझा नवरा आहे म्हणून तुला सांगतोय. अगं त्या मुलीने आपल्यासाठी बरंच काय केलंय आणि युगाचाच तिला काय त्रास होईल ना असं काही करू नकोस. मी जे करायचंय ना ते करून मोकळी झाली आहे. त्यामुळे उगाच तुम्हाला तिचा पुळका येऊ देऊ नका आणि डोकं तर अजिबात चालवू नका. रे बाबा मेसेज करणार. हनुमंतराव, आपल्याला 2 विटनेस सापडलेले आहेत, पण या कामिनीचे वरपर्यंत हात पोचलेले आहेत. तिला जर याची जरा जरी भनक लागली ना तर सगळा खेळ बिघडू शकतो. त्यामुळे आपल्याला जे काही करायचंय ते सावधपणे आणि लवकर करावं लागेल. पोलीस स्टेशन मधून ऑर्डर तर घ्यावं लागेल ना? हनुमंतराव, हो त्याला नाही वेळ लागणार, पण हे इतक्या झटपट करावं लागेल, नाहीतर आपलं काही खरं नाही. शिंदे, धाड कधी टाकायचे ते सांग. हनुमंतराव, मी काय म्हणतो, तुम्ही तिकडे नकाच येऊ. अहो मी बघतो ना काय करायचं ते. शिंदे, आता मी माघार नाही घेऊ शकत. अहो तुम्ही माघार घ्या असं नाही म्हणत आहे मी, आणि तुम्ही घेणार नाही हेही मला ठाऊक आहे. हनुमंतराव, मी समजू शकतो आपल्या मुलीच्या सासरी धाड मारताना तुम्हाला काय वाटेल. तुम्ही नका काळजी करू, मी बघतो काय करायचं. दुसऱ्या कोणाला सांगितलंय का? अजून तरी कोणाला सांगितलेलं नाहीये, पण तुम्ही काळजी करू नका. एकदा का ऑर्डर आली की मी पोहोचलोच म्हणून समजा. ठीक आहे, तिकडे काय होतं ना ते मला कळव. हो. अहो काय झालं, टेन्शन मध्ये का आहात? काही नाही, तू चहा कर. ठीक. बाबा पुढे काय झालं? तिकडे कधीही धाड पडू शकते. हो मग हे आनंदात सांगा ना. आणि तुम्ही काळजी करू नका, आणि जमलं तर तिकडे नाही गेलात तरी चालेल. मी तिकडे गेलो काय किंवा नाही गेलो काय, जे व्हायचं ते होणारच आहे. मी एखाद्याचा विश्वास जिंकायला खूप मेहनत लागते, पण तो तोडायला एक क्षण सुद्धा पुरेसा असतो. आणि आज माझ्या आणि बाबांमधल्या विश्वासाला तडा गेलाय.
मम्मी, आजपर्यंत बाबांनी सांगितलेली एकही गोष्ट मी टाळली नाही, कारण मला माहिती होतं ते मला काही चुकीचं सांगूच शकत नाही. आजपर्यंत मी त्यांच्या संस्कारांवर मोठी झाले. आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळे, आणि म्हणून मला वाईट वाटतंय. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. माझे सगळे संस्कार बाजूला ठेवून मी ही गोष्ट करते, पण फक्त तुमचा माझ्यावर विश्वास बसावा म्हणून नाही. मला त्या विश्वासाची गरज आहे, कारण मला बाबांना बरं होताना बघायचंय. मम्मी, मी खरंच सांगतो, मी स्वतः ऐकलं तिथे. कस्तुरीने तिच्या बाबाला आपल्या घराबद्दल काहीच नाही सांगितलं. एकदा तिच्यावर विश्वास ठेवा ना मम्मी, खूप चांगली मुलगी आहे ती. मम्मी, तुम्हाला विचार करायला वेळ हवा असेल तर तुम्ही नंतर सांगितलं तरीही चालेल, पण आता आपण जेवून घेऊया, खूप उशीर झालाय. हा, मी ताटं घेते पटकन. हे थांब. ठेवला विश्वास. माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. हा न काय, भाईला सुद्धा घेऊन यायला लागेल डायनिंग टेबलवर. काय कस्तुरीची ऑर्डर आहे ना, भाईला बरं करण्यासाठी. तो कायम आपल्या बरोबर राहायला पाहिजे, मग जेवताना सुद्धा भाई आपल्या बरोबर. चला जेवून घ्या, या. शेवटी तू मम्मीचं मन जिंकलंस. मम्मी, आज तुमची आवडीची भाजी केली. अरे वा, बटाट्याची भाजी बेस्ट कामे. बघितलं का, कस्तुरी आणि मम्मी आता एक झाल्यात बरं का, आणि त्या दोघींना आता एकमेकांविषयी अजिबात राग नाहीये. मम्मी, एक बोलू का आज मी? नाही म्हणाली तर बोलायचं थांबणार आहेस का तू? तसं नाही मम्मी, आज तुम्हा दोघींना असं बघून मला लई आनंद होतोय आज. किंवा मनातलं बोललास बघ. मला तर आहे ना सगळ्यांचे फोटो काढावेसे वाटतंय. काढा 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 खरंच ना. पोळी हवी आहे का तुम्हाला? पोळी हवी असेल तर घ्या म्हटलं. घ्या, जेव. कला, तू का ग बसून? वाढायला घे की जरा. सपना, अगं वरण नाही आणलं का? थांब, मी आणते. ये, एकटी कुठे सगळी कामं करणार? हा, बाकीची माणसं नाही आहेत का? ये कला, जा वरण घेऊन ये जा. हा, सपना जा घेऊन ये जा. हो, तुझं वजन वाढलंय, कमी होईल, हालचाल पाहिजे शरीराला. जा वरण घेऊन ये. दात काढायला काय आलं रे शिवा? तुम्ही बोलतातच असं ना किंवा हसू येतं. अगं बया, कुणाचा फोन आहे? कलाचा आहे. कलाचा वय लईच बिजी झाली कला, एवढा फोन वाचतोय. दिसना बी काय. ये सौरभ, जरा बघ रे. हा दे. विश्वासा फोन असेल. अगं, तो मला बोलला होता का मेसेज करतो म्हणून, त्याचाच असेल. विश्वास गावाला गेलाय ना ग? हो अगं, गावी गेलाय. तेच करत होता फोन. नाही, चांगले चांगले, तिकडेच राहू दे त्याला. काय इकडं आला की आमच्या डोक्याचे ताप वाढवतो, आणि मग ते निस्तरायला जो वेळ जातो त्याचं काय सांगायचं बाई. लईच हसायला येते बर का शिवा आज तुला. तुम्ही बी. बर, मी एक अत्यंत महत्वाची खबर सगळ्यांना सांगणार आहे. आता कुठली खबर? सांगते सांगते, लई महत्वाची खबर आहे. काय? सौरभ आणि कस्तुरी या दोघांबद्दलचे जे काही गैरसमज माझ्या मनामध्ये होते ते आता सगळे संपलेले आहेत.
बाबा ऐकलत ना? खरं सांगायचं तर या पोरीनं एक वेगळीच जागा माझ्या मनात तयार केलेली आहे. म्हणून या पोरीला या घरची सून म्हणून मी स्वीकारलेली आहे. खर तर आपल्या साटम घराण्याचं भाग्यचे एवढी चांगली पोरगी सून म्हणून आली. आता आम्हाला कळायला जरा उशीर झाला, पण काय फरक पडतोय. त्यामुळं मी आज एक लई महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे माझ्यासारखीला ह्यो निर्णय घेणं खरं तर अवघड आहे, पर या पोरीमुळं मी हा निर्णय घेतलेला आहे. शिवा ऐकतोस ना? तिथून पुढं माझ्या भाईच्या बाबतीतले समदे निर्णय ही कस्तुरी घेणार. पण फक्त भाईच्या बाबतीतले. घरातल्या निर्णयामध्ये दोघांनी जरी लुडबुड केली तर मी तुम्हाला सोडणार नाही. मी आणि तुम्ही, लक्षात ठेवायचं. पण मम्मी, तुम्ही बाबांची सगळी जबाबदारी माझ्यावर दिली ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि तसंही ह्या घराची जबाबदारी मी पेलवू शकेन असं मला वाटत नाही. अगं ती पण पेलवशील ग पुढे गेल्यावर. बघितलं ना बाबा, आज ना माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. खरंय. आज आहे ना सगळ्यांचं तोंड गोड झालंच पाहिजे मम्मी. झालंच पाहिजे, पण त्याआधी मम्मीनी आणि कस्तुरीने एकमेकींचं तोंड गोड केलं पाहिजे. चालेल चालेल. सपना, काही गोड आणलंय की नाही बाजारात ना? हो, लाडू आहेत ना. आज घरामध्ये लाडू आहेत. वा, लाजवाब. पहिला लाडू खाऊयात आणि मग हे खाऊयात, आहे की नाही? आले 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 मम्मी, आले लाडू आले. सगळ्यांना घ्या, भरवायचेत ना. चला भरवा भरवा. घे. अख्खा अख्खा घालायचा तोंडात. मम्मीचं प्रेम हे असंच. अरे आत्या, तू कुठं चालली? ते फोन आलाय, येणार होता म्हणजे बघते. लाडू घेऊन या. काय गोड खाताना बराबर हिचे फोन येतात बरं का. आता हे कारलं खायचं असतं ना, हिचं शेवटपर्यंत बसली असती बरं का इकाला. बाकीच्या ठेवू. हा विश्वास, हा येतोय आवाज येतोय, बोल. अरे काही नाही, जीव तुटतो बाबा. आई म्हटल्यावर जीव तुटणार ना रे. इतके दिवस झाले आपण भेटलो. काय करताय? हा, फोन चालू आहे माझा. कुणाचा फोन न येताच फोनवर बोलतेस? अहो ते कट झाला, आत्ता कट झाला. अगं माझ्याशी तरी खोटं बोलू नकोस. खोटं बोलून तुझं पोट कसं भरत नाही? आजपर्यंत मला असं वाटायचं की कोणाचं चांगलं तुला भगवत नाही, लगेच तुझ्या पोटात दुखायला लागतं. हे सुद्धा ठीक आहे, चल. पण आज तुला उपकारांची जाणीव सुद्धा नाही. ज्या मुलीमुळे तू आज घरात आहेस तिलाच तू घराबाहेर काढायला निघालीस. अगो बाई, ओ शरदराव, शांत शांत. श्वास घ्या. पाणी देऊ का? मला काय नको, पण आता तो इथे रूम मध्ये शांत बसायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी बंद करायच्या, कळलं? हे बाई शरदराव, तुम्हाला बोलायला दिलं तर जास्तच बोलतो. हा, मी तुमच्याशी लग्न करून तुमच्यावर उपकार केले त्याची जाणीव आहे का तुम्हाला? नाही तर कोणी केलं असं तुमच्याशी लग्न? तुमच्याशी लग्न केलं, तुम्हाला एक पोरग दिलं, हे डोक्यावर छप्पर दिलं. माझ्या बाबाच्या घरात राहतोय आपण, आणि ते सुद्धा मीच घेऊन आले इथं. विसरला का? पण तू कस्तुरीला कशाला त्रास देतेस? कारण ती माझा हत्यार आहे. कशाला त्रास देते? आणि तुम्हाला काय सांगितलंय मी? तुम्ही यात पडू नका, गपगुमान बसून राहा. कला, तू माझ्यापासून काय लपवतेस ते मला माहित नाही, पण तू नक्की काहीतरी लपवतेस.
आणि तू जर मला सांगितलं नाहीस ना तर मी बाहेर जाऊन सांगेन ना.